नमस्कार मित्रांनो महा ट्रान्सफर या भरतीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत। या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे। तर तुम्ही जर या भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कोणतीही स्टेप स्किप करू नका, ओके, जेणेकरून तुम्हाला सर्व स्टेप व्यवस्थित समजतील। मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, इथे तुम्हाला या भरतीमध्ये कोणती पदे असणार आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर आता हे लेटेस्ट आलेलं नोटिफिकेशन आहे, ओके। तर इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे आणि पुढे तुम्हाला इथे पोस्ट नेम दिलेला आहे। त्यानंतर इथे तुम्हाला मोड ऑफ रिक्रुटमेंट दिलेला आहे। तर इथे 15 पासून ते 24 पर्यंत इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेले आहेत, ओके। तर या तुमच्या संपूर्ण जाहिराती आहेत। तर मित्रांनो, या भरतीची जी जाहिरात आहे, ओके, तर ती 2024 मध्ये आलेली होती, पण त्याचे ऑनलाईन फॉर्म आता सुरू झालेले आहेत। त्याच्यामुळे इथे तुम्हाला 2024 असे तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबरच्या पुढे तुम्हाला वर्ष दिलेलं आहे, ओके। तर या भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे सिव्हिल इंजिनिअरिंग जे आहेत तर त्यांच्यासाठी इथे 4 पदे दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला फायनान्स अँड अकाउंट यांच्या संदर्भात इथे खाली तुम्हाला पोस्ट दिलेले आहेत। तर मित्रांनो, तुमचं ज्या पोस्टसाठी क्वालिफिकेशन बसत असेल तुम्हाला त्या पदासाठी अर्ज करायचा आहे, ओके। आणि पुढे तुम्हाला इथे डायरेक्ट रिक्रुटमेंट असं दिलेलं आहे, ओके। तर मित्रांनो, ही एक सरळ सेवा भरती आहे। तुम्हाला एकच एक्झाम असणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे, ओके। तर अशा पद्धतीने तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर या ॲडव्हर्टाइजमेंट बघायचे असेल, ओके, तर तुम्हाला इथे गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ती लिंक तुम्ही जर ओपन केली तर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर इथे तुम्हाला सर्व ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत 15 नंबरपासून ते 24 नंबरपर्यंत, ओके। तर तुम्हाला इथे ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल ती तुम्ही इथे PDF ओपन करा आणि त्याच्याबद्दल तुम्ही इथे सर्व माहिती बघू शकता, ओके। तर इथे तुम्ही PDF ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने PDF ओपन होईल। तर आता इथे आपण 15 नंबरची PDF ओपन केलेली आहे, ओके। तर 15 नंबरची PDF तुम्ही इथे बघू शकता, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदासाठी। तर इथे तुम्हाला किती पोस्ट असणार आहेत, वॅकन्सीज किती आहेत, ही सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर पे स्केल तुमचं इथे काय असणार आहे ती माहिती दिलेली आहे। त्यानंतर क्वालिफिकेशन काय असणार आहे, ओके। तर इथे तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदासाठी बॅचलर्स डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मग टेक्नॉलॉजी अँड इट्स इक्विव्हॅलंट, ओके। तर अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे। तर या पदासाठी एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे। तर मित्रांनो, तुमचं क्वालिफिकेशन ज्या पदासाठी बसत असेल तर त्याच पदासाठी तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे, ओके। तर अशा पद्धतीने तुम्ही जाहिरात बघू शकता। तर मित्रांनो, आता आपण लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्याबद्दल माहिती बघणार आहे। तर मित्रांनो, या पदासाठी ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 24 दिलेला आहे, ओके। तर तुम्हाला इथे 24 नंबरची PDF तुम्हाला ओपन करायची आहे, ओके। याच्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती इथे भेटून जाईल। तर या पदासाठी एकूण 260 जागा आहेत, ओके। तर तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत, तर तुम्ही इथे बघू शकता, ओके। तर इथे तुम्हाला सर्व वॅकन्सीज दिलेल्या आहेत। त्यानंतर खाली तुम्हाला इथे वेतन श्रेणीबद्दल माहिती दिलेली आहे। खाली तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, ओके। तर मित्रांनो, तुमची शैक्षणिक अर्हता 3/4/2025 पर्यंत कंप्लीट असली पाहिजे, ओके। आणि ते तुमचं मित्रांनो BCom झालेलं असलं पाहिजे आणि BCom सोबत MSCIT परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे, ओके। किंवा मग MSCITच्या इक्विव्हॅलंट तुमचं एखादं सर्टिफिकेट असेल ते पण चालणार आहे, ओके। तुम्हाला इथे अनुभवाची गरज पडणार नाही, ओके। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ती माहिती दिलेली आहे। पुढे तुम्हाला वयोमर्यादाबद्दल माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, तुमचं वय 3/4/2025 या तारखेला मोजले जाणार आहे। तर तुमचं वय मित्रांनो 18 वर्ष ते 38 वर्ष असलं पाहिजे, हे ओपनसाठी दिलेलं आहे, ओके। आणि जे मागासवर्ग आहे तर त्यांच्यासाठी 5 वर्ष तुम्हाला इथे रिलॅक्सेशन दिलेलं आहे, ओके। म्हणजे तुम्ही 38 + 5 म्हणजे 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता, ओके, जे मागासवर्ग आहेत त्यांच्यासाठी। तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमची जी जन्मतारीख, ओके, तर ती जन्मतारीख 10वीच्या सर्टिफिकेटवरती जी असेल तर ती कन्सिडर केली जाणार आहे। तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर तुमच्या डॉक्युमेंटवरची जन्मतारीख आणि 10वीच्या सर्टिफिकेटवरची जन्मतारीख सेम असली पाहिजे, ओके। म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि पुढे तुम्हाला आरक्षणाबद्दल इथे माहिती दिलेली आहे। तर अशा पद्धतीने PDF मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्हाला वाचून घ्यायची, ओके। तर याच्यामध्ये जे पॉईंट दिलेले आहेत ते सर्व पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे की उमेदवाराला मराठी भाषेचं नॉलेज असलं पाहिजे, ओके। तर माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील 10वी किंवा त्यावरील परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र। 10वीला असताना तुमचा मराठी लँग्वेज असेल तर तुमचं 10वीचं प्रमाणपत्र सुद्धा चालणार आहे, ओके। किंवा मग मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा
संस्थेकडील प्राध्यापकांनी उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र व त्यावर सदर विद्यापीठ संस्थेच्या प्राचार्याने प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र. ओके. तर यापैकी तुमच्याकडे मित्रांनो कोणतं पण सर्टिफिकेट असेल तर ते चालणार आहे. तर तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे त्याच्यासाठी हे सर्टिफिकेट चालणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण इथे ही सर्व माहिती बघितली आहे. तर आता आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याच्याबद्दल माहिती बघूया. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर तुला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. ओके. तर इथे तुम्हाला मित्रांनो तुम्ही डेट बघू शकता इथे. तर 12 एप्रिलपासून ते तुम्ही 2 मेपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथे सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर तुम्हाला इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तर इथे तुम्हाला काही स्टेप दिले आहेत. या सर्व स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. बेसिक इन्फॉर्मेशन, त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर, त्यानंतर डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड, त्यानंतर पेमेंट. तर या 6 स्टेप तुम्हाला मित्रांनो कंप्लीट करायच्या आहेत. तर आता आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे कन्फर्म नेममध्ये. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम, पुढे तुम्हाला मिडल नेम टाकायचं आहे. ओके. त्यानंतर कन्फर्म मिडल नेम, पुढे तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे. तुमचं आडनाव तुमचं इथे फिल करा. पुढे परत कन्फर्म लास्ट नेम, तुमचं परत आडनाव फिल करा. त्यानंतर पुढे फुल नेममध्ये ऑटोमॅटिक तुमचं नाव येऊन जाईल. तर मित्र तुमचं इथे तुम्ही जे नाव फिल करणार आहात तर ते नाव तुमच्या आयडी प्रूफवरती सेम असलं पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही. तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर इथे तुम्हाला नोट पण दिलेलं आहे. ओके. ते तुम्हाला इथे हे वाचून घ्यायचं आहे. तर इथे तुमचं मित्रांनो जे स्पेलिंग आहे तर ते आयडी प्रूफवरचं तुमचं स्पेलिंग आणि तुम्ही इथे टाईप केलेलं स्पेलिंग एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. त्यानंतर पुढे तुम्हाला इथे मोबाईल नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर, तुमचा परत मोबाईल नंबर इथे फिल करा. पुढे तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके. नाही दिला तर चालेल. हा ऑप्शन कंपल्सरी नाही. ओके. पुढे तुम्हाला इथे ईमेल आयडी फिल करायचा आहे. तर इथे तुमच्या ईमेल आयडी तुम्हाला नाव फिल करायचं फक्त. ओके. तर मित्रांनो इथे तुम्हाला फक्त ईमेल आयडीचं नाव फिल करायचं आहे आणि पुढे तुम्हाला gmail.com इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. ओके. किंवा दुसरा जर तुमचा डोमेन नेम असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे कन्फर्म ईमेल आयडी. तर इथे तुम्हाला पूर्ण ईमेल आयडी फिल करायचा आहे. तर मित्रांनो इथे वरच्या बॉक्समध्ये फक्त ईमेल आयडीचं नाव टाका आणि पुढे तुम्हाला इथे gmail.com तुम्हाला सिलेक्ट करायचं. ओके. आणि खाली तुम्हाला पूर्ण ईमेल आयडी फिल करायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे ईमेल आयडी फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला इथे हा सिक्युरिटी कोड फिल करायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे मेसेज दिसेल. तर इथे तुमची संपूर्ण माहिती बरोबर आहे. तुम्हाला इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला इथे दिसेल. हाच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या तुम्हाला मोबाईल नंबरवरती मेसेज येऊन जाईल. ओके. आणि तुमच्या मेल आयडीला सुद्धा मेसेज येऊन जाईल. तर आता तुम्हाला इथे तुमचा फोटो आणि तुम्हाला सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो आता आपण तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी लागणार आहेत तर ती माहिती बघूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे मित्रांनो छायाचित्र म्हणजे फोटो लागणार आहे अपलोड करण्यासाठी. त्यानंतर तुमची स्वाक्षरी तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे सिग्नेचर. ओके. त्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा म्हणजेच लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरातील घोषणापत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथे लागणार आहे. ओके. तर मित्रांनो हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्यासाठी लागणार आहेत. पुढे तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटची मित्रांनो इथे साईज दिलेली आहे. तर मित्रांनो फोटोची साईज करताना तुम्हाला इथे डायमेन्शन तुम्हाला 4.5 सेंटीमीटर इंटू 3.5 सेंटीमीटर तुम्हाला ठेवायचा. ओके. जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये करत असाल तर. ओके. जर तुम्ही पिक्सलमध्ये करत असाल तर तुम्हाला इथे डायमेन्शन 200 इंटू 230 पिक्सल ठेवायचा आहे. ओके. आणि साईज तुम्हाला मित्रांनो इथे 20 KB ते 50 KBच्या आतच ठेवायची आहे फोटोची साईज. ओके. तर मित्रांनो अशा पद्धतीने फोटोची साईज करून तुम्हाला अपलोड करायचा आहे. ओके. बाकी तुम्हाला ते जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढे सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो सिग्नेचर करताना तुम्हाला व्हाईट पेपरवरती सिग्नेचर ब्लॅक पेनने करायचे. ओके. आणि तर डायमेन्शन तुम्हाला 140 इंटू 60 पिक्सल ठेवायचा आहे आणि साईज तुम्हाला 10 KB ते 20 KBच्या आतच ठेवायचे. ओके. त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन व्हाईट पेपरवरती तुम्हाला ते लेफ्ट थंब द्यायचा. ओके. तर तुम्ही ब्लॅक इंक किंवा ब्लू इंक यूज करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने ते लेफ्ट थंब तुम्हाला द्यायचा आहे. तर फॉर्मॅट तुम्हाला इथे JPG किंवा JPG ठेवायचा आहे. डायमेन्शन 240 इंटू 240 पिक्सल ठेवायचा आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे साईज करून तुम्ही लेफ्ट थंब तुम्हाला अपलोड करायचा आहे. ओके. आणि पुढे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर मित्रांनो डिक्लेरेशन तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. व्हाईट पेपरवरती तुम्हाला लिहायचं आहे, ब्लॅक पेन लिहायचं आहे. ओके. तर मित्रांनो साईन करताना साईन किंवा डिक्लेरेशन लिहिताना तुम्हाला ब्लॅक पेनचा यूज करायचा आहे.
डिक्लेरेशनचा फॉर्मॅट तुम्हाला जेपीजी किंवा जेपीजी ठेवायचा आहे. तर मित्रांनो फोटो सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन तुम्हाला फॉर्मॅट जेपीजी किंवा जेपीजी ठेवायचा. ओके, तर याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. डायमेन्शन तुम्हाला 800x400 पिक्सेल ठेवायचं आहे. ओके, आणि साईज तुम्ही मित्रांनो 50 KB ते 100 KBच्या मध्ये ठेवायचे. ओके, तर अशा पद्धतीने इथे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती डिक्लेरेशन दिसत असेल तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तर हे डिक्लेरेशन तुम्हाला ब्लॅक पेनने व्हाईट पेपरवरती लिहायचं आहे आणि त्यानंतर प्रॉपर साईजमध्ये करून तुम्हाला ते अपलोड करायचं. ओके, तर याचा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. तर आता तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी लागणार आहेत. ओके, तर आज मित्रांनो आता तुम्हाला मी फोटोची साईज करून दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही बाकीच्या डॉक्युमेंटची साईज तुम्ही करू शकता. ओके, तर तुम्हाला मित्रांनो साईज करण्यासाठी इथे IMRaise ही तुम्हाला वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची. ओके, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. तर इथे तुम्हाला सिलेक्ट इमेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं. ओके, तर तुम्हाला मित्रांनो मी आता फोटोची साईज करून दाखवणार आहे, तर बाकीच्या डॉक्युमेंटची साईज तुम्ही करू शकता. ओके, तर इथे तुमचा मित्रांनो फोटो अपलोड करा. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे तुम्हाला फोटोची रुंदी, त्यानंतर हाईट म्हणजे फोटोची तुम्हाला इथे उंची टाकायची आहे आणि युनिटमध्ये तुम्हाला इथे पिक्सेल ठेवायचं. ओके, आणि इथे तुम्हाला मित्रांनो 200 इथे तुम्हाला रुंदी टाकायची आहे. त्यानंतर हाईट 230 तुम्हाला इथे फिल करायचं आहे आणि खाली तुम्हाला मित्रांनो इथे फॉर्मॅट दिलेला आहे. तर फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे JPEG किंवा JPG ठेवू शकता. ओके, तर या दोनपैकी तुम्ही कोणता पण एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती भरायची आहे. पुढे तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे खाली स्क्रोल करा. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो या फोटोची साईज आधी 240 × 320 पिक्सल होती. ओके, तर आता ती 200 × 230 पिक्सल झालेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ते पिक्सलमध्ये साईज करायची आहे. फॉर्मॅट इथे JPG आहे. ओके, आणि साईज इथे 8 KB झालेला आहे. तर मित्रांनो साईज आपल्याला 20 KB ते 50 KBच्या मध्ये पाहिजे. ओके, तर इथे तुम्ही मित्रांनो चेंज इमेज साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कारण की आपल्याला 20 KB ते 50 KBच्या मध्ये साईज पाहिजे. ओके, तर इथे चेंज इमेज साईज या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला साईज इथे तुम्ही फिल करा. तर 20 KB ते 50 KBच्या मध्ये तुम्ही कोणती पण साईज घेऊ शकता. ओके, तर इथे युनिटमध्ये KB ठेवायचं आहे. फॉर्मॅट तुम्ही JPG ठेवा. ओके, आणि इथे ऑटो रिझोल्युशन दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे फिक्स रिझोल्युशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कारण मित्रांनो तुम्ही इथं ऑटो जर ठेवलं. ओके, तर तुमचं डायमेन्शन चेंज होऊन जाईल. ओके, तर इथे तुम्हाला फिक्स रिझोल्युशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे 200 तुम्हाला फिल करायचं आहे आणि हाईट 230 तुम्हाला इथे टाकायचं. ओके, आणि इथे तुम्हाला पिक्सेलच ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे साईज करू शकता. ओके, पुढे तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता 200 × 230 पिक्सल झालेला आहे. ओके, आणि साईज 33 KB झालेला आहे, म्हणजे 20 KB ते 50 KBच्या मध्ये आहे. ओके, आणि फॉर्मॅट JPG इथे आहे. ओके, पुढे तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो मित्रांनो तुमच्या फाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. ओके, तर डॉक्युमेंटचं नाव देताना मध्ये स्पेस देऊ नका, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होणार नाही अपलोड करण्यासाठी. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सिग्नेचर, त्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे सर्व डॉक्युमेंटची साईज करून घ्यायचे. ओके, तुम्हाला इथे सर्व साईज तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्हाला मी इथे फोटोची साईज करून दाखवलेली आहे. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फाईलमध्ये तुमचा इथे फोटो अपलोड करायचा. ओके, फोटो अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो इथे कॅप्चर फोटो, तुमचा लाईव्ह फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर इथे वेब कॅमेऱ्याने तुम्ही जर फोटो घेत असाल तर तुम्ही इथे क्लिक करायचा आहे. ओके, आणि तुम्हाला इथे कॅप्चर फोटो या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो काढायचा आहे. जर तुम्ही मित्रांनो मोबाईलमध्ये काढत असाल तर तुम्हाला इथे QR कोड दिलेला आहे. हा QR कोड तुम्हाला स्कॅन करायचा आहे. ओके, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही हा QR कोड स्कॅन करा आणि तुमचा लाईव्ह फोटो काढून घ्या. ओके, तर तुम्ही मोबाईलमध्ये गुगल स्कॅनरने हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचा लाईव्ह फोटो काढून घ्या. ओके, तर मित्रांनो इथे मी लाईव्ह फोटो अपलोड केलेला आहे. ओके, पुढे तुम्हाला इथे तुमचे साईन तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. तुम्हाला इथे एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, या बॉक्सवर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. पुढे तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमची सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचे. ओके, तर इथे मी साईन अपलोड केलेला आहे. पुढे तुम्हाला इथे बॉक्स दिलेला आहे, तर या डिक्लेरेशन तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला मित्रांनो आता बेसिक डिटेल्स माहिती भरायची आहे
तर ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाइड फॉर तुम्हाला ते सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर ते तुम्ही ते ॲडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करा. तर तुम्हाला मी याच्याबद्दल ऑलरेडी माहिती सांगितलेली आहे. ओके, तर इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आणि पोस्ट नेम दिलेला आहे. ओके, तर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तो नंबर तुम्ही तिथे सिलेक्ट करा. त्यानंतर पोस्ट अप्लाइड फॉर इथे तुम्हाला पोस्ट नेम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ऑप्शन ऑफ झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड, तर तुम्हाला इथे तुम्हाला झोनचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट, तुमची कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा. ओके, तर तुमची जी कॅटेगरी असेल तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पोस्ट अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करत आहात. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला सब कास्ट विचारलेलं आहे. ओके, तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती ही माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल ओके, तर त्याची सब कॅटेगरी काय आहे ती तुम्हाला इथे फिल करायची आहे. त्यानंतर डोमासाईल इथे तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तर मित्रांनो तुमच्याकडे तुम्ही जर अपंग उमेदवार असाल ओके, तर तुमच्याकडे 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, ते जर तुमच्याकडे असेल तर इथे येस करायचं आहे. ओके, जर तुम्ही अपंग उमेदवार असाल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर पुढे काही ऑप्शन ऑटोमॅटिक डिसेबल झालेले आहेत. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जे ऑप्शन इनेबल दिसणार आहेत तर तीच माहिती तुम्हाला भरायची आहे. ओके, तर पुढे तुम्हाला इथे अपंग उमेदवाराबद्दल माहिती विचारली. ओके, जर तुम्हाला मित्रांनो डिफिकल्टी इन रायटिंग ओके, तर तुमच्या रायटिंगमध्ये डिफिकल्टी असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. ओके, जर नसेल तर नो करायचं आहे. तर हा पण ऑप्शन मित्रांनो अपंग उमेदवारांसाठी आहे. ओके, त्यानंतर पुढे कास्ट सर्टिफिकेटबद्दल माहिती विचारली आहे तर इथे येस करायचं आहे. तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर इथे फिल करा. ओके, त्यानंतर डेट ऑफ कास्ट सर्टिफिकेट इथे तुम्ही कधी इश्यू केलेलं आहे ते सर्टिफिकेट ती डेट तुम्ही इथे फिल करा. पुढे तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इथे येस करायचं. ओके, आणि नसेल तर नो करायचं आहे. तर मित्रांनो जॉईनिंग नंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये हे सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. ओके, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्ही जॉईनिंग नंतर 6 महिन्यामध्ये तुम्ही देऊ शकता. जर असेल तर येस करायचं आहे. हे सर्टिफिकेट नंबर त्यानंतर कधी इश्यू केले ते डेट तुम्ही इथे फिल करा. पुढे EWS सर्टिफिकेट असेल तर येस करायचं आहे. ओके, तर ज्यांना हे लागू आहे त्यांनी इथे येस करायचं आहे तुमच्याकडे जर असेल तर. ओके, जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, जर तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत फॉर्म भरत असाल तर इथे येस करायचं आहे. ओके, तरच तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ मिळेल. ओके, जर तुम्ही इथे नो केलं तर तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर स्पोर्ट पर्सन तुम्ही जर असाल तर इथे येस करायचं आहे. ओके, जर नसाल तर नो करायचं आहे. तर मित्रांनो तुमच्या कॅटेगरीमध्ये स्पोर्ट पर्सनसाठी जागा असतील तर तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला इनेबल दिसेल. ओके, आणि जर जागा नसतील तर तुम्हाला हा ऑप्शन डिसेबल दिसेल. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. ओके, जर तुमच्या स्पोर्ट्ससाठी मित्रांनो जागा असतील तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्टिफिकेट नंबर द्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट कधी भेटलं ती डेट तुम्हाला ते द्यावी लागेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे. ओके, तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते येस करायचं आहे. ओके, तुम्हाला इथे सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे. तर मित्रांनो हे सर्टिफिकेट तुमच्याकडं 2024-25 किंवा 25-26 असेल तर हे दोन्ही पण चालणार आहेत. ओके, कारण की 3/4/2025 या तारखेपर्यंत डॉक्युमेंट्स तुमचे व्हॅलिड असले पाहिजे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तुमच्याकडे मित्रांनो जे 2024-25 असेल ते पण इथे चालणार आहे. आणि तुम्ही जे 1 एप्रिल जर तुम्ही 1 एप्रिलला काढलं असेल ओके, तर ते पण इथे चालणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे डेट फिल करा तुम्ही कधी इश्यू केलेला आहे. ओके, त्यानंतर इथे तुम्ही जर अनाथ उमेदवार असाल तर इथे येस करा, नाहीतर नो करायचं आहे. एक्स सर्व्हिसमॅन असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. पुढे तुम्हाला इथे आर यू डिपार्टमेंटल कॅन्डिडेट तुम्ही जर असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन इथे तुमचं सेंटर तुम्हाला निवडायचं आहे. तुमचं एक्झाम सेंटर तुम्ही इथे निवडून घ्या. ओके, तर तुम्हाला इथे 3 एक्झाम सेंटर निवडायचे आहेत. त्यानंतर पुढे पर्सनल डिटेल्स माहिती भरायची आहे. तर इथे डेट ऑफ बर्थ फिल करा. तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे असेल ते तुम्हाला इथे फिल करायचे. ओके, त्यानंतर जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ट्विन्स ब्रदर सिस्टर असतील तर येस करा, नाही तर नो करायचं आहे. म्हणजे तुमचे जुळे भावंड असतील तर येस करा, नाही तर नो करा. ओके, तुम्ही जर जुळे भाऊ बहीण असाल तर तुम्हाला इथे त्यांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं जेंडर तुम्ही इथे सिलेक्ट करा. पुढे मॅरिटल स्टेटस मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो तुम्ही इथे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर फादर नेम त्यानंतर मदर नेम तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर स्पाऊस नेम तुम्हाला इथे फिल करायचं आहे. ओके, जर तुम्ही महिला उमेदवार असाल तुम्ही इथे नवऱ्याचं नाव टाकू शकता. ओके, जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तुम्ही इथे पत्नीचं नाव टाकू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमच्या नावात जर बदल झाला असेल तुम्हाला इथे येस करायचं आहे.
ओके. आणि तुमच्याकडे मित्रांनो एक सपोर्टिंग डॉक्युमेंट असलं पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे गॅजेट वगैरे असणं आवश्यक आहे. ओके. तर इथे तुमचं ओल्ड नेम फिल करा. त्यानंतर तुमच्या नावात जो बदल झाला आहे तो न्यू नेम तुम्हाला इथे फिल करायचं. ओके. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला भरायची आहे. जर तुमच्या नावात जर बदल झाला नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस फिल करा. इथे ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट फिल करायचं आहे. त्यानंतर स्टेट तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पिनकोड तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे. पुढे तुम्हाला चूज द ॲड्रेस फॉर GST इन्व्हॉइसिंग, इथे तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके. नंतर तुमच्या कॅटेगरीसाठी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी जे फी असेल ओके ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. पुढे तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने व्हेरीफाईड सक्सेसफुल तुम्हाला असा मेसेज येईल. जर तुमची काही माहिती भरायची राहिली असेल तुम्हाला ते एरर येऊन जाईल, तर ती माहिती तुम्हाला परत भरावं लागेल. आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला परत व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके. तुमची माहिती ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाईल. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. तर इथे तुम्हाला आता क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची. ओके. तर तुमचं क्वालिफिकेशन मित्रांनो 3/4/2025 या तारखेला कंप्लीट असलं पाहिजे. ओके. तर 3 एप्रिल 2025 या तारखेला कंप्लीट असलं पाहिजे. तुम्हाला इथे डेट पण दिलेली आहे. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे 10वीची माहिती भरायची. ओके. बोर्डचं नाव तिथे फिल करा. त्यानंतर सब्जेक्ट किंवा स्ट्रीम, तर 10वीला मित्रांनो आपल्याला कोणती स्ट्रीम नसते. ओके. त्याच्यामुळे तुम्ही इथे ऑल सब्जेक्ट असं तुम्ही टाकू शकता. ओके. त्यानंतर डेट ऑफ पासिंग, तुम्हाला 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती ही डेट तुम्हाला भेटून जाईल. ओके. तर ही डेट तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर मोड ऑफ एज्युकेशन, फुल टाईम, पार्ट टाईम, डिस्टन्स, तुम्ही ते फुल टाईम असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. त्यानंतर पर्सेंटेज तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास तुम्ही ते सिलेक्ट करा. ओके. त्यानंतर अशाच पद्धतीने 12वीची माहिती भरा. त्यानंतर पुढे तुम्हाला ते स्ट्रीम तुम्हाला फिल करायचं आहे. तर तुमचे तुम्ही स्ट्रीम इथे फिल करा. त्यानंतर डेट ऑफ पासिंग, त्यानंतर तुम्हाला इथे मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुमचे पर्सेंटेज तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर इथे क्लास तुम्ही सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. ओके. तर इथे ग्रॅज्युएशन तुम्ही इथे ऑदर्स तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्ही डिग्री कशामधून कंप्लीट केली आहे ते तुम्ही इथे फिल करा. पुढे तुम्हाला बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव फिल करायचं आहे. तर तुम्ही तिथे फिल करा. त्यानंतर इथे सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट करा. ओके. पुढे तुम्हाला डेट ऑफ पासिंग तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर ड्युरेशन इन इयर्स इथे तुम्ही फिल करा. तुमची डिग्री किती वर्षाची होते. ओके. ते तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर मोड ऑफ एज्युकेशन, पुढे तुम्हाला पर्सेंटेज तुम्हाला इथे फिल करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही इथे क्लास तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही ते माहिती भरू शकता. ओके. जर तुमचं काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही ती पण माहिती तुम्ही इथे देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर हॅव यू पास MSCIT एक्झामिनेशन. ओके. तुम्ही जर MSCIT केले असेल तर इथे येस करा. जर MSCIT केले नसेल ओके, तुम्ही जर त्याचे इक्विव्हॅलेंट जर तुम्ही एखादा दुसरा कोर्स केला असेल तर तुम्हाला खाली येस करायचं. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे ही माहिती भरायची आहे. जर तुम्ही MSCIT जर केले असेल तर इथे येस करायचं. ओके. आणि खाली तुम्हाला नो करायचं आहे. तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तुम्ही इथे माहिती देऊ शकता. नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लँग्वेज नोन, तुम्हाला ज्या लँग्वेज येतात त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. ओके. तर इथे लँग्वेज तुम्ही फिल करा. ओके. तर तुम्हाला ती लँग्वेज लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. ओके. तर इथे बॉक्स तुम्हाला टिक करायचं आहे. तुम्हाला ज्या लँग्वेज येतात ते तुम्ही इथे फिल करा आणि या बॉक्सवर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला व्हॅलिडेट युअर डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली असा मेसेज येईल.
पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल. तर संपूर्ण फॉर्म तुम्हाला चेक करून घ्यायचा. ओके, संपूर्ण फॉर्म चेक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. ओके, आणि इथे तुम्हाला आय ॲग्री या डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला टिक करायचं आहे. तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. ओके, जर मित्रांनो तुमची माहिती चुकली असेल तर तुम्हाला इथे बॅकचा ऑप्शन दिलेला आहे. बॅक जाऊन तुम्ही तुमची माहिती एडिट करू शकता. ओके, तुम्ही एकदा कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने माहिती चेंज करता येणार नाही. ओके, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा फॉर्म नीट चेक करून घ्या. सर्व माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला इथे कंप्लीट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला इथे आर यू शुअर टू कंटिन्यू इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पुढची स्टेप ओपन होईल. ओके, आता इथे तुम्हाला लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल मी सुरुवातीलाच माहिती सांगितलेली आहे. ओके, तर त्या पद्धतीने तुम्हाला साईज करून तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पुढे तुम्हाला इथे सिक्युरिटी कोड दिलेला आहे, तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके, खाली तुम्हाला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दिलेले आहेत. तर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला जे डॉक्युमेंट लागू असतील ते डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. ओके, तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागणार आहेत. ओके, तर तुम्ही मित्रांनो जेव्हा फॉर्म भरणार आहात तेव्हा तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ओके, तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. तर इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं इथे लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इथे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सिक्युरिटी कोड इथे फिल करा. पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं पेमेंट दिसेल. ओके, तर तुम्हाला इथे हा सिक्युरिटी कोड फिल करायचा आहे. त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, त्यानंतर इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR कोड, UPI. तर तुम्हाला ज्या ऑप्शनने तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही इथे पेमेंट करून घ्यायचं. ओके, पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला परत ही वेबसाईट तुम्हाला परत ओपन करायची. ओके, या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला ते ID पासवर्ड तुम्हाला इथे फिल करायचा आहे. ओके, त्यानंतर तुमचा इथे हा सिक्युरिटी कोड फिल करा आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करायचं आहे. तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन होऊन जाल. ओके, तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुम्ही जे पेमेंट केलं आहे त्याची पण तुम्हाला पेमेंट स्लिपची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची. ओके, तर तुम्हाला ते फॉर्मची प्रिंट तुम्हाला पुढील प्रोसेससाठी लागू शकते. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची. ओके, कारण की मित्रांनो वेबसाईट बंद झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही लगेच प्रिंट काढून घ्या तुमच्या फॉर्मची. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.